देखो ना देखो ना देखो ना गाइस. कसा वाटला? ज्या गावात लक्ष ठेवते की नाही तसं तुम्हाला प्रत्येक वॉर्डचा एक नगरसेवक म्हणून तुम्हाला निवडून दिले. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप बेस्ट जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात. आज मला घ्यायच्यात काही महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यामध्ये घरात जी लागणारी भांडी आहेत. कारण मी विचार केला की वास्तुशांती झाल्यानंतर खरेदी करूया, पण त्याच्यापेक्षा आता विचार केला की घेऊन ठेवूयात, कारण नंतर तो वेळ मिळत नाही तेवढा मनासारख्या ज्या ज्या गोष्टी मनात ठरवलेल्या आहेत त्या घ्यायच्या. म्हणून म्हटलं ती भांडी जी आहेत जी एक्स्ट्राची लागणार आहेत, कारण बाकीची जी आहे छोटी मोठी ती आणलेली आहेत आणि बाकीची थोडी जी घ्यायची जी लागणारच आहेत तर अशी घेऊयात असा विचार केला आहे मी. बाकी नेस्त्याशिवायवरून घेतलेली ती आहेतच जी कटलरी आहेत ते, आणि बाकी जी लागणार ती तर थोड्या वेळानं जाणारच आहे, कारण आरवला आणायला जायचं आहे मला. तर आरवला आणायला जाताना तिथून मग मम्मीला पण घेऊन जायचं. मम्मीला खाली बाजारात सोडून तिथं मम्मीच्या मैत्रिणीजवळ, तिथून मग जाईन पुढे आरवला घेऊन येऊन त्याला घराकडे सोडून, किंवा मग मम्मीला आणि आरवला पुढे सोडून मग घ्यायचं असं डोक्यात चालू आहे. त्या गोष्टी बघते. आता मिंत्राचा सेल सुरू होता, जो रिझन सेल असतो तो, आणि त्याच्यामध्ये मी काही गोष्टी मागवल्यात. त्यातली एक गोष्ट काल आलेली आणि आता अजून एक जी आहे ती आले, आणि ती काय आले ती बघते मी, कारण मलाच माहीत नाही काय काय गोष्टी आल्या आहेत त्या. सो चेक करते. सो हे स्मॅश बॉक्स फोटो फिनिश कंट्रोल मॅटिफाईंग प्रायमर मागवले आणि आता सेल होता म्हटल्यानंतर त्याच्यामध्येही चांगल्या क्वालिटीचं कमी किमतीमध्ये मिळालं म्हटल्यानंतर. पण ह्याची साईज खूप छोटी आहे, 10 mlचंच आहे वाटतं. पण तसंही मला जास्त लागणारच नाही, कारण नेहमीचा मेकअप नसतो. जेव्हा मेकअप करेन हेवी त्यावेळेला हे बेस्ट असेल, कारण ज्यांना पोअरचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. मला जी भांडी घ्यायची होती तर गावामध्येच एक दुकान आहे, तिथे गेले. डबे घ्यायचे होते, काही बेसिक भांडी जी होती ती घ्यायची होती, कारण मुंबईची भांडी मुंबईला लागणार आहेत आणि मी मुंबईमध्ये कधीही जास्त भांडी घ्यायला गेले नाही, कारण जागाच नव्हती ठेवायला. जेवढी गरजेची होती तीच घेतली. आता गडहिंग्लजमध्ये मला सुद्धा काही गोष्टी लागणार आहेत, तर गरजेच्या त्या गोष्टी घेतल्या. जो एक शेगडी घेतलेली आहे जी मला तीच ओके वाटली, कारण मला तीच आवडते शेगडी. पण नंतर मनात विचार आला की धनश्री आणि शेगडी दुसरी घेऊ का पण ठीक आहे म्हटलं हीच राहू देत. हे सगळा बाजार झाला आणि तो करून मी त्याच दुकानामध्ये ठेवून आले, कारण तो घरी ऑलरेडी खूप सामान आहे, जाताना नंतर घेऊन जाता येतं. देखो ना गाइस. कसा वाटला? ओढणी बी छान आहे, तिची ओढणी पण मस्त आहे. मी हा मम्मीला दिलेला आहे अधिक मासाचा वाण म्हणून. मम्मी तो अजून मी तुला दिलेलं नाही, ते ओटी भरून द्यायचं असते, ते फुल कवर होईल असं आहे. ओढणी बघ त्याची मस्त. ओढणी बघ, ओढणी चिन्नरी चिन्नरी. ही पॅन्ट आहे. ओढणी बघ, ओढणी. कशी आहे कशी आहे कशी आहे? चांगलं आहे. अशी जा. आत्ता आरवला सोडून आले परत. मला डोकं इतकं दुखा लागले ना, हे म्हणजे सडनली सगळं चेंजेस आणि ट्रॅव्हलिंगची सवय नाही. मला पण आरवने ॲडॉप्ट केलं नशीब ते, आणि त्यात मी डाएट स्टार्ट केलं आहे. तर लवकरच मी शेअर करेन थोडंसं मला ते यूज टू झाल्यानंतर. कालच्या कमेंट सेक्शनमध्ये एक आहे की बाबा कुठं आहेत म्हणून. तर बाबा आत्ता ताईंच्याकडे आहेत. सुळ्याला होते, 8 दिवस थांबतो म्हणा लागले ते, म्हणजे माझ्या सासरी, की घरी थांबतो तिथे. मग त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर ते परत आणि तिथंच राहतो म्हणा लागलं. मी नाही म्हटलं, एकतर मुंबईला तुम्ही जा, कारण आमचं कसं ठरलेलं 14 तारखेला वास्तुशांती होईल मेच्या, आणि त्याच्यानंतर आम्ही शिफ्ट होऊ. पण हे टाईम वाढल्यामुळे मग इश्यू झाला. मग त्यांना म्हटलं की तुम्ही तोपर्यंत मुंबईमध्ये थांबा सचिनसोबत, आणि जेवणाची वगैरे तिथं व्यवस्था आहे, कारण इथं कोवाडला यायला ते काही तयार नव्हते, आणि तिकडे थांबा म्हणलं. मग ते नाही म्हणा लागले. परत तर मुंबईला जाय होते. मग ताई पण जाणार होत्या, कारण त्या पण थांबल्या होत्या तिकडे त्यांच्या सासरी बोलकेवाडीला, आणि त्या पण मुंबईला जाणार होत्या. पण आता वास्तुशांतीची माझी डेट पुढे झाल्यामुळे मग त्या पण थांबलं. मग ते त्यांचे मिस्टर आणि बाबा जे आहेत तर ते बोलकेवाडीला आहेत आता ताईंच्या घरी.
आणि त्याच्यानंतर तन्वी, अक्षय आणि सचिन माझ्या घरी आहेत मुंबईला, तिकडे थांबलेले आहेत. कारण तन्वीचं पण कॉलेज सुरू झालं, अक्षयचं पण ऑफिस सुरू झालं, सचिनचं पण ऑफिस आहेच. तर ते तिघंजणं माझ्या म्हणजे कांजूरमार्गला आहेत ते तिघेजणं. तर असं आहे, कारण वास्तुशांतीसाठी परत आणि तिकडे जा परत आणि असं होणार म्हणून ते थांबलेत तिकडे. सो बाबांच्या जेवणाचं काही वगैरे टेन्शन नाही आहे, सगळं तिथे व्यवस्थित आहे. ताईंच्या त्यांच्या स्वतःच्या लेकीकडे आहेत म्हटल्यानंतर काहीच टेन्शन नाही आहे. दररोज बोलणं होतं, काय काय अपडेट वगैरे घराचे जे काय ते सांगितले जातात, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. मध्ये जर गेले, आता मध्ये एकदा जर घेऊन गेले त्यानंतर नक्कीच दाखवेन, नाहीतर वास्तुशांतीच्या वेळी तर तुम्हाला दिसणारच ते. आणि बाबांची काळजी आहे तुम्हाला सगळ्यांना, त्याच्यापेक्षा चांगलं वाटते की लोक विचारतात की सासरे कुठे आहेत किंवा काय. आता बसले, आता बघते दिवसभराचं काय काय. आणि आज आमच्या गावात ग्रामसभा आहे, मला आठवत नाही सभा कधी भरलेली, तर मला तिथे पण जाऊन यायचं, बघून यायचं की काय काय म्हणजे यूथ काय काय प्रश्न विचारतात सत्तेत असलेल्या लोकांना. बघूयात. आवरायला म्हणून आत गेले तेव्हा मम्मी कपाटं नीट ठेवत होती. आणि मम्मीची ही खूप छान सवय आहे, सगळे कपडे असे व्यवस्थित ठेवते प्रत्येकाच्या कपाटमध्ये. मला सुद्धा नाही ठेवता येत, मला जर याच्यापेक्षा थोडीशी जागा जास्त लागली असती हे एवढं सगळं ठेवायला, पण तिला हे व्यवस्थित मिळतं. अशा पद्धतीने तिने ठेवलेले आहे ते सगळ्या गोष्टी. आवरून मग मम्मीला मी घेऊन गेले, बाजारात पण काम होतं, प्लस जसं ग्रामसभा चालू होती तिथं बघूयात म्हटलं. इथं ऑलरेडी गोंधळ सुरू होता आणि गेलो तेव्हा विनूच काय काय प्रश्न विचारत होता. मलाच अजब वाटत होतं की हा असा विचारू शकतो किंवा हा असा बोलू शकतो. घरात आहे थोडा तो तसा, तेवढ्या पुरतंच बोलतो, जास्त बोलत नाही, पण जेव्हा बोलतो तेव्हा भयंकर बोलतो. आणि त्याचं बोलणं थोडंसं मी तुम्हाला पुढे दाखवते बघा. मग ती गर्दी कशी बी होते, 17 कोटीच्या वर्षांनी होते, तर कधी पण होते. तुमची बॉडीचं त्याच्या आता आमदार असे निवडून येतात पूर्ण महाराष्ट्रात. प्रत्येक आमदार शिवाजी पाटील संघ दिलाय, तुमचा अब्दुल दुसरा दिलाय, तो त्या गावात लक्ष ठेवते की नाही. तसं तुम्हाला प्रत्येक वॉर्डचा एक नगरसेवक म्हणून तुम्हाला निवडून दिले. तुम्ही प्रत्येक आणि सरपंचांनी याच्यावर होल्ड ठेवायचा असेल, तुम्ही किती होल्ड ठेवलाय. गाव आज माझ्यासोबत फेरी मारायची, गावाची हालत बघायची. 4.5 कोटी 2019 पासून 26 पर्यंत खर्च झालाय. तुम्हाला अशी पण गावात 2-3 कोटी खर्च झाले, पुरस्कार मिळाला. मान्य आहे ना, खूप झाले ग्रामसेवकाचे वाढीचे सुद्धा खूप झाले. हे मान्य आहे. आल्यानंतर मग आरवला जाऊन घेऊन आले आणि त्यानंतर त्याचा अभ्यास, मग मला व्हिडिओचा जो एंड आहे तो करायला मिळालाच नाही. आता म्हटलं आता करूयात. आणि आता असं होतं की घरचं काम, तिकडचं जे बघते ते, आणि काय काय अजून गोष्टी करायच्या. तर वास्तुशांती जवळ आली तर त्या सगळ्या गोष्टींची धावपळ सुरू आहे. आणि त्यासोबतच आरवचं स्कूल पण चालू झालं आहे, ते पण त्याला घेऊन येणं, सोडून येणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर साडींचं, आणि त्यानंतर ब्लॉग करणं, ब्लॉगिंगचं एडिटिंग. कारण मला तर स्वस्त बसवत नाही, कारण आता जरी म्हटलं की ठीक आहे आता आपण थोडंसं रेस्ट करूया, नाही होते. कारण रिकामी बसलं ना की असं वाटतं काही ना काहीतरी विचार येत राहतात मला, त्यापेक्षा गुंतून राहिलेलं बरं. आणि विचार करते की दररोज डेली ब्लॉग टाकायचा, दररोज विचार करते, पण होत नाही आहे ते, सध्या तरी होत नाही. बघू लवकरच होईल. आता अधिक मास संपत येईल 15 तारखेपर्यंत, मग आईची ओटी भरायची. मग ते मी विचार करते की काय करायचं. तर मग ती मम्मीला जर ड्रेस घेतला तो तिला तरी आवडला नशीब. त्यानंतर मग दोघी मावशी आहेत, दोघी मावशींना मुली नाही आहेत. मग म्हटलं की ठीक आहे, मीरू मावशी, भारती मावशींना पण मी घेतलं काहीतरी. साड्या नको म्हटलं, त्यांच्याकडे साड्या मी ऑलरेडी खूप दिलेल्या आहेत. जसं जसं मला वाटेल की आज आता हिला ही साडी देऊया, मी देऊन टाकते. मग कधी ते असं ड्रेस घालत नाही, मग घालतात कधी कधी, पण असं नाही. मग बाहेर असं कुठेतरी जाताना अचानक त्यांना वाटतं की अरे ड्रेस घालूया, आणि त्यावेळेला मग विचार येतो की घेऊया. त्याच्यापेक्षा म्हटलं की आत्ताच त्यांना मी एक देते. आता साईज मी कुठली मागवली ते माझ्या लक्षात नाही, असं झालं. कुठले पार्सल, जर ह्या त्यांचे पार्सल असतील तर मी दाखवते तुम्हाला, जर त्यांच्या नसतील तर मग माझे आले असतील. कारण मिंत्राचा रिजन सेल लागला होता, त्यातून मी खूप गोष्टी मागवलेल्या आहेत. कसलं पार्सल केले, अरे हा मावशीला टॉप जो मागवलाय तो आलाय. मीरू मावशी जीन्स कधी कधी वापरते बाहेर जाताना, तर तिच्यासाठी हा सुंदर मी टॉप मागवला आहे. आणि ती दिसायला फार सुंदर आहे, गोरी गोरी पान फुलासारखी शान माझी मावशी. तर तिच्यासाठी हा छान, खरंच खूप सुंदर आहे, कॉटन आहे. आणि टी शर्ट वगैरे ते वापरत नाही, मग छान असं टॉपच तिला घ्यावा असं वाटत होता.
सुंदर आहे, अफोर्डेबलसुद्धा आहे आणि मेन कॉटन आहे, ब्रिदेबल कॉटन आहे. तर ह्याची मी लिंक किंवा हे जर टॅग करता आलं मला यूट्यूबला, इथे इथे कोपऱ्यामध्ये टॅग प्रोडक्ट्स किंवा असं असतं बघा, तर त्याच्यावरती क्लिक केला तर हा जर आला मला टॅग करता तर मी नक्कीच इथं हे करून देईन, टॅग करून देईन. हा मिंत्रावरून घेतला, मिंत्राच्या रिझन सेलवरून. मी तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळते का बघते आणि टॅग करून देते. भारती मावशीचा मी ड्रेस मागवला तिला, कारण तिला अजून मी कधी जीन्स घातलेलं बघितलं नाही, त्यामुळे तिच्यासाठी मी ड्रेसेस मागवले. येईल थोड्या दिवसात म्हणण्यापेक्षा 1-2 दिवसामध्ये तो येईल. आणि मी स्वतःसाठी पुलोवर मागवलं होतं आणि हेही खूप स्वस्त मिळालेलं आहे. याचे गळे नंतर सैल पडतात असं म्हणतात. व्हाईट कलर, ॲज ऑलवेज मी व्हाईट कलरचंच घेते आणि हे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त जाड आलेलं आहे बघ. अजून एक गोष्ट, ग्रामसभा काल घेतली. खूप तरुण पोरांनी स्वतःचे प्रश्न मांडले, म्हणजे गावचं कामकाज कसं चाललेलं आहे किंवा गावची प्रगती कशी होते आहे, किती खर्चाला, माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आपण गावामध्ये किती निधी येतो किंवा गावात अजून काय काय गोष्टी आणलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्याचा आपल्याला पूर्णतः हक्क आहे. आणि गावची जी प्रगती होते ती चांगल्या रीतीने व्हावी आणि ती होते का हे विचारण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि प्रत्येक गावात ग्रामसभा ह्या करण्यात येतात. आता मी यूट्यूबवरती सुद्धा खूप बघितलं होतं आणि एक सरपंच तर ज्यांना कोण बनेगा करोडपतीमध्ये बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांच्या गावचं जे रूप पालटलं, इतकं भारी वाटत होतं. म्हणजे गावात सगळीकडे CCTV आहेत, इवन स्मशानभूमीसुद्धा इतकी बेस्ट बनवलेली आहे त्यांनी. एका गावात तर मी एक इन्फ्लुएन्सर आहे त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता, स्मशानभूमीत मुलं अभ्यास करायला जातात तिथं आणि त्या शांततेत ते अभ्यास करतात. खूप भारी वाटलं की आपल्या गावाने सुद्धा अशी प्रगती करा. आता मी ग्रामसभेमध्ये बायकाने सुद्धा सहभाग घ्यायला हवा होता खरं तर, पण इतक्या कोणी नव्हत्या. आम्हाला पाहायचं होतं, मला ते पाहायची खूप उत्सुकता होती म्हणून मी तिथे गेले होते मम्मीला घेऊन. मम्मी येतच नव्हती, तिला घेऊन गेले होते आणि गेल्यानंतर बघितलं होतं आणि आम्ही एका घरात थांबलो होतो. बायका मोस्टली पुरुष होती सगळी, जी हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये बसलेली. विनूचं पण तुम्ही क्लिप बघितला, अशी खूप मुलं उठून विचारत होती, जे त्यावेळेचे त्या कालावधीमध्ये जे सत्ताधारी होते तर त्यांना विचारत होते प्रश्न, उत्तरं मागत होते सगळ्या गोष्टींची. कारण अगोदर कसं एवढं हे नव्हतं, कुणाला काही समजत नव्हतं, पण आता कसं आहे की आपल्या गावात किती निधी येतो, आपल्या गावासाठी त्याचा वापर झाला आहे का, आणि आपलं गाव छान व्हावं हे प्रत्येकाची अपेक्षा असते. तर त्यानुसार ती झाली सभा. आता काय माहिती त्याचं काय काय आउटपुट होणार आहे, काय काय गोष्टी आहेत. SM न्यूज म्हणून एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, ज्याच्यावरती कोवाडच्या ह्या चंदगड तालुक्यातल्या काही गोष्टी त्याच्यावरती अपलोड होतात. आता हे जे आहे, आता याच्यामध्ये मला सुद्धा असं वाटतं मी पण जाऊन काही प्रश्न बोलू का, की आपल्या गावात हे आपण केलं पाहिजे, हे छान केलं पाहिजे. पण नंतर समजलं की आता मी दुसऱ्या गावात दिलेली आहे आणि त्या गावाविषयीच मी बोलू शकते. तर माझ्या गावात सगळं आहे चांगलं, म्हणजे माझ्या सासरी बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित आहे. मेन आमच्या घरापर्यंतचा रस्ता जो व्हायचा आहे तोच तेवढा झालेला नाही. आता तो आमच्या गावातली शेतातली जी लोकं आहेत आमच्या तिथं, तर त्याने आपापसाने जरून ठरलं तर होईल लगेच तो, पण असं वाटतं. पण सध्या तुर्तास्त्री आहे, सगळं छान आहे तिथं. मग इथल्या त्या गोष्टी बघू आता कसं काय काय. मग ते सभात्री बघितली पहिल्यांदा आणि मला वाटत नव्हतं की विनू आमचा एवढा बोलेल, पण छुपा रुस्तम आहे, भरपूर बोलतो आणि त्याला तळमळ आहे खूप साऱ्या गोष्टींची की आपल्या गावात हे छान व्हावं, आपलं गाव चांगलं व्हावं. आम्ही तर म्हणजे मम्मी पण म्हणते तू अशा गोष्टीमध्ये पडू नकोस किंवा कशाला उगाचच हे करतोस, त्रास करून घेतोस, कोण करते बघतोस का, लोक स्वतःहून हे करतात का आणि तू पुढे येऊन करतोस. तो काय म्हणतोय की सगळेच करत नाही म्हणून आपण पण गप्प बसायचं नाही. आपला गाव आहे, आपल्यासाठी सुविधा आल्यात ना, आपल्यासाठी सरकारने पैसा दिला आहे ना, तर त्या गोष्टींचा उपयोग आपल्यासाठीच झाला पाहिजे, आपल्या गावासाठीच झाला पाहिजेत. मग त्या गोष्टी आपण विचारल्या पाहिजेत की हे अजून का नाही झालं, ते अजून का नाही झालं. कोणीही त्या सत्ताधारा ह्याच्यामध्ये कोणीही जरी असेल तरी त्यांना आपण विचारलं पाहिजेत. इव्हन आपला पाहुणा जरी असेल तरी आपण विचारलं पाहिजेत की हे का नाही झालं बाबा, अजून हे व्हायला पाहिजे होतं, कारण तो पैसा गावासाठी आलेला आहे किंवा त्या गोष्टी गावासाठी मान्य झालेल्या आहेत. मग त्या झाल्या का नाहीत, कारण आपण घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण टॅक्स भरतो आपण. मग ते कशासाठी भरतो की ह्या सुविधा आपल्याला मिळाव्यात, त्याच्यासाठीच. हीच प्रामाणिक अपेक्षा प्रत्येक नागरिकाची असते त्याच्यासाठी. तर मग त्या सगळ्या गोष्टी बघितल्या मी काल आणि मला वाटतं की प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. आता मी जेव्हा मुंबईत होते की तिथे जे यायचे आमदार वगैरे, तर त्यांनाही आम्ही ह्या गोष्टी सांगायचो की हे असं असं हवं आहे आम्हाला, ते करून द्यायचे. कारण त्यांच्या हातात बऱ्याचशा गोष्टी असतात आणि थोड्याफार गोष्टी जरी निग्लिजिबल झाल्या तरीसुद्धा काही जी लोक आहेत तिथले जे मेन आहेत तर ते जाऊन सांगायचे की हे असं व्हायला पाहिजे, तिथं आम्हाला हे पाहिजे, व्हायच्या त्या गोष्टी. आणि का नाही होणार, जर चांगलं नेतृत्व असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो आता ब्लॉग जो आहे तो एंड करते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.